आज बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागला त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा आज भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार मुसंडी मारलेली आहे। महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो फायदा या ठिकाणी 1,500 या ठिकाणी पर महिलांना देण्याचं काम या सरकारच्या खेळीने खेळली, त्याच पद्धतीने बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती 10,000 रुपये देण्याची या ठिकाणी कारवाई पूर्ण झाली आणि याचमुळे या ठिकाणचं मतदानाचा कल बदलला असा अंदाज जरी लावला जात असला तरी राजकीय वेगवेगळे गणित आरोप प्रत्यारोप हे होतच राहतील। महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचे हळूहळू हप्ते कमी करत आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा पुढील काळामध्ये होईल हेही तेवढंच सत्य आहे। निवडणूक कोणतीही असो या ठिकाणी जनमताच्या आधारावरती निवडणूक होते, मात्र या ठिकाणी एकंदरीत सर्वे आणि जनमत बघता भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी मुसंडी मारत विजय मिळवला यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। मंडळी, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने जनमत होतं, आजही या ठिकाणी तेवढा जल्लोष करण्यात आला नाही। निवडणुकीमध्ये या ठिकाणी 200च्या पार आकडा जरी झाला मात्र ईव्हीएमवरती या ठिकाणी खापर फोडण्यात आलं। नक्की विजय कोणाचा होणार हे सत्ताधारी आमदारांना सुद्धा बऱ्याच वेळी माहीत नव्हतं। असं करूनही या ठिकाणी तिघांचं सरकार आलं, म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष। शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेच्या साथीने भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलं, मात्र एकनाथ शिंदेंची ताकद जास्त वाढू नये, एकनाथ शिंदे यांची ताकद आपल्या आटोक्यातच राहावी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सुद्धा राष्ट्रवादी पक्ष पुढे आपल्या सोबत घेतलं। आज तेच अजित पवार भारतीय जनता पक्षाला नकोशे झाले आहेत। मात्र वारंवार 70,000 कोटीचा घोटाळा, भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात दिलेले स्थान यावरून भाजप नेहमीच या ठिकाणी टीकास्त्र होताना दिसत आहे आणि याच भारतीय जनता पक्षाचे खेळीने पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण बाहेर काढण्यात आले आणि तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावरती, ज्यावेळी पार्थ पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये फिल्डिंग चालू होती नगराध्यक्ष पदासाठी। या ठिकाणी तेच अजित पवार पुन्हा एकदा अडकले त्या जाळ्यामध्ये आणि या सर्व खेळीमध्ये भारतीय जनता पक्षाचा किती मोठा वाटा आहे ह्या अजितदादाला कळून चुकलेला आहे। अजितदादा राजकारणामध्ये या ठिकाणी इतकेही पारंगत झालेले आहेत की त्यांना भारतीय जनता पक्षाचा डाव कळतोय, मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार हे बाहेरून पाठिंबा देणार होते, सरकारमधून बाहेर पडण्याची त्यांची तयारी झाली होती आणि अशाच वेळेस त्याने थेट आपल्या काकांना सुद्धा सांगितलं, झालं गेलं ते गंगेला मिळालं, माझंही माझ्या काकावरती माझ्या नेत्यावरती तेवढंच प्रेम आहे। एकंदरीत बघता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होत्या आणि अजित पवार सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते। अशी खेळी सुरू असतानाच पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा बाहेर काढून अजित पवारांची कोंडी करण्यात आलेली आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं? दानवेंचे आरोप सत्य आहेत का? कमेंट करा। धन्यवाद।